जीवा शिवाची बैल जोड हे यंदा काय पावसाने टायमा येऊन लय सोन्यासारखं काम केलंय. नाही तर शेतकऱ्याला आरडाया जागा कमी पडली असती. काय माहित आता जेवायला लय झालं तर 2000 जातात का 3000 जातात का. अशाच गोराला चारावं लागत आहे भुसा करून की बे कळना. त्याच्या मायला कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही. मार मजात करायचं खायचं. कोणी उठल रे उठ रे म्हणे ना कोणी काहीच करेना. आणि बायका एक केल्यात अवघड. यार सारखा बाजूला हा मला कस तरी होतय. हे काय चल चल सावली सावली चल फिरत आहे काय. चल चल तर म्हणत होत तुला रानात नका बरं काय येत जाऊ तुला लय उन्हा तानाचं नको हिंडत जाऊ फिरत जाऊ म्हणून बस सावलीला. सलाईन लावायचं ना लावलं असतं ना एखादं. सलाईन बिलाईन लावायचं की मग एखादं जाऊन नाही मग तुम्हाला कसं सांग मला तेच कळलं मला तर. तोंडाने सांगायचं आणि कसं सांगायचं म्हणजे अहो मला लई मळमळ होतय. हाय का मळमळ होतय मग गोळी आणायची खायची. इकडे सांगा इतक्या लांब येत असे अर्धा किलोमीटर. अहो म्हणजे तसलं नाही मळमळ जरा जास्तच होतय. तुम्हाला सांगतो बरं का वहिनी हिच्या आईने 2 शेळ्या घेऊन दिल्यात. त्याला झाल्यात आता 4 करड 6 गोचिड उठती झोपेतून उठते की डोळं चुळतच त्या वारडा शिरती. आता गोचिड बिचिड चिटाकला असं ना आंघोळ करताना बघावा नीट नाटका उचमळत असतंय. काय खाण्यात आलं असेल मला नाही का. अहो मग तुम्ही कसं कळत नाही मग आता काय कळायला उचमळत आहे आता. तर नवीन बायाला कमळ उचमळत असतं. आपलं नवीन लग्न झालंय. नवीन लग्न झालं मग त्याच्यामुळेच तुला कशामुळे उचमळत आहे मला काय माहिती. असं काय खाऊ वाटा नाही मला काय पिऊ वाटा नाही. आज मन भरलं म्हणते त्याला. आधी आई बापाच्या घरी लय खाल्लं ना मन भरलं का तुझं बाकी काय नाही. जर नवरा ऐका निघाला तर काय करू तो कथा का काय एकमेकीच्या कानात काव कारभार मला उलट्या होत्यात कोरड्या. शिचडीस तर आता तोंड हा नाही पाहिजे वहिनी बरं का. असं गप्पा 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 खाती त्याला माहित असतोय तू जेवली की पोटभर पाणी पी. कशाला वारट्या कोरड्या होत्या हा. पाणी पिल्यावर पाणी निघन का बळच निघन. वाल कोरड्या वांट्या होत्या चुकी तुझी. मी आणून घेऊ का तू आणून दे का नवरा आणून घेईन स्वतःच्या तोंडात. मलाच हाना मलाच काय कळ ना तुमच्या दोघांचं. लग्नाला किती वर्ष झाले. 1 वर्ष होईल पुढल्या महिन्यात. कधी लपडी बिपडी केली होती का नाही लग्नाच्या आधी. काय रे आमचं ही लफड आमच्या याच्या सोबत लफड शेती कुठल्या भाषेत बाय लपडी. अरे मराठी कळते मला. अहो मग तुम्हाला कसं काय कळा ना. काय करावं गाड्या आता तुला दवाखान्यात. बरं मी काय म्हणतोय राहून दे काय आपण काय कोणाच्या बांधलकीत नाही. चल तुला दवाखान्यात घेऊन जातो. दवाखान्यातूनच आलो तर आम्ही दोघे आता. मग तरी मग इंजेक्शन दिल्या गोळी दिल्या नाही दिलं डॉक्टरने. मग गोळी खाल्ल्या म्हणलं असल्या दिवसात इंजेक्शन नसते देत. हा बरोबर ना उन्हाचं चढलं बिडलं पावरच. होय ग तुला भेटलं नव्हतं नशिबाला आलंय बाई माझ्या. रडू नको मी सांग चल दवाखान्यात. मी चांगल्या दवाखान्यात नेतो. एक गेली असं कुठे बी तिकडे. भाऊजी तुम्हाला बी कसं कळा ना काय थांबा सांगते मी गबस आता तुझी भाषा कळा नाही. अहो तुमचं लग्न झालंय ना. हा झालंय ना मग बायको आहे माझी. अगं थांब ना मेले काय मी जिवंत आहे ना अजून चांगलं आनंदाचा क्षण का म्हणून वाया घाली होती का. म्हणजे दुखत आहे ना आनंदाचा क्षण आहे तुम्हाला. म्हणजे आमच्या घरात जेवढा कारखासा असेल तेवढं बरं वाटत आहे. हा तुझा बाबा कसं समजून. आता तुम्ही खुशाल माझ्या बायकोला दुखत आहे तुम्ही म्हणतात आनंदाचा क्षण. म्हणजे अशा दुसऱ्याच्या घरात तुम्हाला. तू नवरा जरा जास्त बोलतोय. मी सांगू का जाऊ उठून मला सांग. हा बसू का जाऊ बस. हा आव इकडे अलीकडे काय झालं वहिनी. रिपोर्ट बिपोर्ट सगळा चांगला का. आजार बिजार सांगितलाय काय एखादा. काय आजार जरी सांगितलाय लय मोठा आजार सांगितलाय लय भारी आहे. अयो
काय सांगितलं? अहो तुम्ही लय खुश व्हाल त्या आजारानं इकडे ना आली. कोणचा आजार आहे बुवा असा झाल्यावर खुश होत आहे माणूस. ए बाई मग आता टेन्शन नाही. उठ बरं चल तू आवा भाऊजी थांबा इकडे जरा आली चल चल काय कर आपलं मामाच्या तिकडे नेऊन सोडतो तुला. आता कुठं सोडिता मला असल्या परिस्थितीत नेऊन. कपारच शेवटवर आलाय काय? अहो भाऊजी शेवटवर नाही लय आनंदाची बातमी. अहो तुम्हाला दुखत आहे म्हणतात गोळीवणी केकाळत्यात. लय बाई बरं झालं बाई का एकदाच चांगलं होईल. मात्र लयच घेऊ वाटायला लागला हातात. बाया ए बाया मला हातात घेऊन ले मी तर लय बाई असं असं उतरू द्यायचे बाई. मला तर काय वाटत मला एकदाच कवा होईल. काय धिंगाणा लावलाय तुम्ही? हा दुखत आहे का तुम्ही काय इथं काय फटाकडे वाजवता का आता? भाऊजी अहो तुमच्या बायकोला बाळ व्हायचंय. जाऊ दे बाई लय लाजू नको राहू दे. हा मला कळायचं नाही. अहो त्या होणार आहे तुम्हाला आता. अहो एवढं कसं आहे देवणी आहे भाऊजी एवढं बी भोळं नसं नाही माणसाने. तुमच्या बायकोला बाळ होणार आहे आता 2रा महिना चालू आहे तुम्हाला कळालंच नाही. हे सांगत मग डायरेक्ट यायचं आणि सांगायचं मी गरबार आहे मला लेकरू होणार आहे. हे काय मला माझा मेंदू गेला ना कोमात. मला वाटलं एकुलती एक बायकून तिला लागलं उचमळायला. पावभाजी खायला जायचंय. त्या शिसाऱ्या लागल्या त्या ते नाही का काही खाऊ वाटायला मला काय त्याला भाजीपाव चारेन ना. उलट होतय तीच होतय ना. पावभाजी भाजीपाव तीच होतय. जांबून गुलाब जांबून चारेन ना. टेन्शन काय झालं माहितीये का मला म्हणली जरा पोटात दुखायला लागलं चल आपण दवाखान्यात जाऊ. मग पटकन जाय. मग ऐका ना काय सांगते. मग म्हणलं चल बाई नवरा कुठे तर ती म्हणली ती ज्वारी काढाय आली म्हणली जात ती गेल्या तर म्हणली मग चल आपण येऊ नुसतं चक्कर मारू. त्यांनी आनंदाची बातमी दिली ना त्यांना साडी घे बरं का. हा आपण घेऊ ना जे सांगन ते. पण ते कोणामुळे होतंय? होय मला कशामुळे आनंदाची बातमी देतात काय मला होणार आहे तुमच्या बायकोला होणार आहे भाऊजी तुम्ही पण काय काय नाही म्हणलं तुम्ही आता. ते कसं काय होतंय काय मला भीतीच वाटतं बघा. अरे काय झालं तरी शेतकरी 40 एकर जमीन आहे. वर्षाची नाही म्हणलं तरी 4, 5, 6 लाख रुपये कमी होत आहे. मी म्हणतो वर्षात 2 होम द्या काय पुरी. काय सामाशी पाळ नाही का काय तुमचा ती कसला का असा ना बाया वर्षात 2 का देवाने दिलं हे दलिंद्र लोकांचे काम आहेत. पोरगच पाहिजे बेकार 22,000 रुपयात सगळं घरदाराची सांभाळतात ना त्यांना असते अडचण. मला हे झालं पाहिजे त्यांच्या गांडीत दमच नसतो. आता तुम्ही मानता बी भाऊजी वाईट बोलत आहेत. नाही भाऊजी खरं आहे बरं का. पुरी 4 घरी दिवे लावतात पोरं काही नाही एकाच घरात दिवा लावतात पण पार्ट्या दिवा नाही लावित. कुठल्या घरी ठिणग्या पिटीत पोरं कुठं दिवं लावून येतात ती माहिती होय. पोरांचं काही खरं नाही. म्हातारपणाला ना पुरी जितक्या सांभाळते काय म्हण बरं का मला आनंद झालाय. तू संध्याकाळी काय करायचं माहितीये का अशी लिस्ट करायची खायला. पोरगी जरी झाली तरी तुझ्या वणीच गोरी पान झाले पाहिजे. टवटवीत माया करताय ग बाई तुझी टवटवीत तुमच्या वणी न ग बाया जरा आती टवटवी होईल मग काय बाई भाऊजी तर. बरं एक काम करा ना आता काय करा जा दोघे बी तुम्ही बरं का तुम्हाला चांगली माहिती तिला सांगा काय काय खावं लागतं काय काय सांगितलं. डॉक्टरने काय सांगितलं का उचलायचं उचलू आपलं नका अजिबात मुंद्यापासून राहणं द्यायचं नाही फक्त डबा घेऊन यायचं. हा इथं 2च्या जागेवर 8 बाया लावे तुम्ही. किती 8 कांसा गणेश बाया लावे तुम्ही. बाई उगाच नाही केला नाहीत म्हणून तर केलाय. टॅम्पो मिळतोय लावी तुम्हाला लोक म्हणते टाकलाय टुकलाय कसलाय काय घेणं देणं नाही मला. जीव लावण्याशी कारलं कडू दिसतं पण त्याने किती रोग जातात. तीच ना किती पौष्टिक असतं. कारलं कडू असतं खरंय पण जीवाला किती चांगलं आहे ते. नाही खरंय सुंदर दिसणारे आवडीने कारलं खाते तशी मी तुम्हाला तेच म्हणलं. चल जरा आता रोमॅन्स होतोय तुझा. चला आता जरा स्वतःची काळजी घ्यायची बघ. लईच लागली नवऱ्यापाशी चिटकायला. तिला सांगा बरं का काय काय लागलं. सांगते ना आता मी पाणी आणलं होतं का? पाणी नाही कसं झालं नाही मी येतो. सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला. भांड्यापाशी देशील काढ लावून मग तो येणार आहे ते ज्वारी काढायला. बरं डबा आणि ते दम्मा आणि जा. मी काय म्हणतोय ती कुटी का काय केवढ्याला येते बघ बरं.
कशाला भाऊजी गाडी वय हा? 1-1.5 लाखाला येईन. जाऊन दे म्हणजे परवा दिवशी आण जा. कशाला घेता जाईन कुठंतरी गाडी घेऊन गाडी शिकवणार आहे ह्या वयात नाही ह्या म्हणजे ह्या टायमिंग मध्ये नसतं काय करायचं असलं कुठं काहीतरी करताय खबर खायला आणा की. तुमचा नवरा 12 महिने झाला एका साडीवर ठेवतोय तुम्हाला. यांना बायांचे असंच असतं गोड बोलून कुच खपाना यांच्या अंगात. याला थोडं खपाना माझ्या बायकोला कुठे घ्यायची म्हणले की इथं नवराईला साडी घ्यायना महिन्याला येतोय 12 महिन्याला. ही सक्रात ती सक्रात कोण आहे रे तिकडं. अरे हा काय